नमस्कार, स्नेहा कुकिंग टिप्समध्ये आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज चाट पुरी कशी बनवायची ती रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यात मी थोडं चवीनुसार मीठ घालते। आपण मिक्स करून घेऊया। पीठ मळून तयार झालं आपला। थोडंसं आपण याच्यावरती तेल घालूया। पीठ तयार झालं आपला म्हणून हा थोडा आपण आता साईडला ठेवून देऊया। आपण पुरी करण्यासाठी पीठ मळून तयार करून ठेवलंय। तर मी आता आंबट गोड चटणी बनवायला सुरुवात करते। कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी ही भिजवलेली चिंच एक वाटी ती मी याच्यात घालते। तेवढंच पाणी घालते मी। एक वाटी मी गूळ घालते। थोडंसं पाणी घालते अजून। एक चम्मच मी मसाला घालते तिखट येण्यासाठी थोडंसं, आणि चवीनुसार मी मीठ घालते। ही आंबट गोड चटणी आपली तयार होते। तोपर्यंत मी पुदिना, एक मिरची घेतले, आलं घेतलं एक तुकडा, आणि कोथिंबीर घेतले। त्याची मी ही हिरवी चटणी वाटून घेते। तोपर्यंत आपली ही चटणी आंबट गोड चटणी तयार होते। मिक्सरला लावते, त्याच्यात मी थोडंसं मीठ घालते। मीठ घालते, थोडंसं मी पाणी घालते। थोडंसं गॅस मी थोडंसं कमी करून घेते, म्हणजे ही चटणी आपली छान अशी तयार होते। आपली आंबट गोड चटणी आहे ना तयार झाली। तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि चटणी थंड करून घेऊया। एका वाटीमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया। कढई गरम करत ठेवते पुरी तळण्यासाठी। सो आपण पीठ तयार करून ठेवलेलं आहे ना ते। कढई गरम झाली आपली, मी एक वाटी तेल घालते। सरसोचं तेल वापरलं आहे मी, तुम्ही कोणताही रिफाईंड तेल वापरा। कढई गरम झालं आहे, तेल पण गरम झालं आहे। चला आपण आता पुरी करून घेऊया। एक एक करून पुरी घालूया आपण। चांगल्या पुऱ्या शिजून घ्यायच्या, असं लालसर करून घ्यायच्या। पुरी तयार झाली आपली। आता गॅस आपण बंद करून घेऊया। आपण जी चाट पुरी तयार करायला घेतली आहे ना ते पूर्ण साहित्य आपलं तयार झालं आहे। तर आपण आता ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मी पुऱ्या बनवल्यात ना छोटे छोटे, तुम्हाला जसं मोठ्या पाहिजे तर मोठ्या बनवा। मी छोट्या बनवल्यात, मला छोट्या आवडतं, मी छोट्या बनवल्यात। तर हे पुऱ्या घेतल्या ते आपण असं 2 तुकडे करून घेऊया। त्याच्यात आपण हे मूग उकडून घेतलेत, त्याच्यामध्ये थोडंसं हळद घातले, थोडंसं मीठ घातलं आहे। हा उकडलेला बटाटा घेतलाय। मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी पुदिन्याची हिरवी चटणी बनवते, ती मी ही बनवून घेतलेली आहे। तुम्हाला तिखट पाहिजे तिखट करा, असं काही नाही। मला नाही एवढं, माझ्या मुलांना नाही तिखट आवडत जास्त, मी तिखट नाही बनवले। ही
आंबट गोड चटणी बनवलेली आहे. थोडीशी बारीक शिव आणली आहे, ती घालते. थोडीशी मी कोथिंबीर बारीक करून घेतले. तर आपली ही अशी चाटपुरी तयार झाली. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.